येस मित्रांनो, नमस्कार. पेमॅक्स या पोर्टलवर कसं आपण आपल्या रजिस्ट्रेशन लिंकने रजिस्टर करू शकतो, ही पूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात. ओके, रजिस्ट्रेशन कसे करावे, तुम्हाला तुमच्या ॲडमिनने जी लिंक पाठवली असेल त्या लिंकवरून तुम्ही स्वतःचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. ह्या संपूर्ण व्हिडिओमधून आधी त्याची सिंपल प्रोसेस जाणून घ्या आणि नंतर पुढच्या 3 मिनटामध्ये, जास्त वेळ मित्रांनो लागत नाही त्याला, ठीक आहे, 3 ते 4 मिनटामध्ये, 5 मिनटाच्या आत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्याल. ओके, एवढी साधी सोपी प्रोसेस आहे. सो मी तुम्हाला डायरेक्ट ती प्रोसेस दाखवण्यासाठी ही जी समोर लिंक दिलेली आहे ती मी प्रेस करून तुम्हाला दाखवतो आहे. सेम तुम्हाला देखील ॲडमिननी जी लिंक पाठवली असेल त्याच्यावर हेच सेम प्रोसेस करायची आहे. ठीक आहे, बघा मी ही लिंक प्रेस करतो आहे. जशी तुम्ही लिंक दाबाल तुम्हाला एक पेज ओपन होईल. ठीक आहे, क्लायंट रजिस्टर अँड ट्रेड नाव. ओके, सो फुल नेम, तिथे आपल्याला तुमचं पूर्ण नाव तिथे टाकायचं आहे. फोनमध्ये तुमचा मोबाईल नंबर तिथे लिहायचा आहे. ईमेलमध्ये जो काय तुम्ही ईमेल ठरवला आहे तो ईमेल ID व्यवस्थित टाकायचा आहे. ठीक आहे, देन पासवर्ड. आता बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं, पासवर्ड मला आलाच नाही तर कुठून टाकू. तर मित्रांनो, हा तुम्हाला स्वतःला बनवायचा पासवर्ड आहे. ठीक आहे, मी सजेस्ट करेन जर तसा पद्धतीत तुम्ही बनवलं तुमच्या लक्षात पण राहील तो पासवर्ड. तुमच्या नावाचं फर्स्ट लेटर जे असतं ते कॅपिटल ठेवायचं, बाकी सगळे स्मॉल ठेवायचे. ॲट द रेट हे चिन्ह टाकायचं आणि 1 2 3. ठीक आहे, जसं माझं नाव संदीप आहे तर S कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल, @1 2 3 असाही साधा सोपा पासवर्ड तुम्ही ठेवू शकता. पासवर्ड कोणालाही माहिती पडलं तरी ह्याचं ते काहीच करू शकत नाही. पासवर्ड तुमच्याकडे नेहमी तुम्हाला विड्रॉल वगैरेला OTP येतात, त्याच्यामुळे बिंदास राहा. विदाऊट OTP कुठलीच काही गोष्ट कुठे स्प्रेड नाही होणार. आणि तरी तुम्हाला वाटत असेल की माझा स्वतःचा पासवर्ड ठेवावा, तो तुम्ही स्वतःच्या हिशोबाने पासवर्ड ठेवू शकता. ओके, देन पासवर्ड 2 वेळा टाकायचा आहे, पासवर्ड आणि रिपीट पासवर्ड. आणि हे जे मॅनेजर लिहिले आहे त्याला काही हालचाल न करता बस शेवटी रजिस्टर हे बटन तुम्हाला दाबायचं, निळं बटन. जेव्हा रजिस्ट्रेशनचं बटन दाबाल तुमची ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल आणि तुम्हाला एक व्हेरिफिकेशन, तुम्ही जो ईमेल दिला आहे त्या ईमेलला एक मेल येणार आहे. त्या मेलला व्हेरिफिकेशन ईमेल म्हणून एक मॅसेज येणार आहे, ईमेल येणार आहे. तो ईमेल लगेच तुम्ही जाऊन ओपन करायचा आहे आणि त्याच्यावर टच करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरीफायला टच कराल तसाच तुमचा ईमेल व्हेरीफाय होऊन तुम्हाला पुन्हा लॉग इन आणि पासवर्ड टाकण्यासाठी जागा येते. तिथून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पेमॅक्सचा पोर्टल ओपन होतो. ठीक आहे, सो ही झाली रजिस्ट्रेशनची प्रोसेस. अँड देन मित्रांनो, तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी दिलेल्या आहेत. लिस्ट मी तुम्हाला सांगून ठेवतो पहा. आफ्टर रजिस्ट्रेशन पहिलं डॉक्युमेंट कसे सबमिट करावे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड आणि फ्रंट बॅक, आधार कार्डचा फ्रंट बॅक आणि बँकेचा चेकचा फोटो. आता हे काय करायचं, तुम्ही एक तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून मी तुम्हाला टेक्निकली प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला मी आधीच सांगतो आहे की तुमच्या आधार कार्डचा फोटो ज्यावेळी तुम्ही तुमच्या कॅमेराने काढणार आहात त्या कॅमेरामध्ये एक सेटिंग असते छोटीशी, की ती जी फ्रेम असते ती 1:1 ठेवायची असते. ठीक आहे, जसं मी जस्ट इथे दाखवता आलं तर मी करू शकतो, तुम्हाला दाखवू शकतो या व्हिडिओमध्ये. तुमचा कॅमेरा जर तुम्ही ओपन केलात, ठीक आहे, असा समजा तुम्ही कॅमेरा ओपन केलात तर कॅमेराला एक सेटिंग असते वरती पहा, राईट हँड साईडला 16:9 आहे. त्याला टच केलं तर तुम्हाला काही ऑप्शन्स येतील. आता प्रत्येकाच्या कॅमेराची रेशोची सेटिंग वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, तिथे 4.3 पण आहे. ठीक आहे, तिथे 16.9 पण आहे आणि तिथे फुल स्क्रीन पण आहे. ठीक आहे, पण तुम्हाला ती 1:1 ठेवायची. 1:1 ठेवल्यामुळे काय होणार मित्रांनो, तो जो तुम्ही फोटो आधार कार्डचा काढणार आहात तो एका परफेक्ट रेशोमध्ये निघतो आणि त्याच्यामुळेच तो लगेच सबमिट पण होतो. ठीक आहे, मी तुम्हाला ही 1:1ची स्क्रीन दाखवली आहे. ही तुमच्या मोबाईलमधली वेगवेगळी सेटिंग असू शकते, ती तुम्ही करून घ्यायची. रेशो 1:1 ठेवायचा. अँड देन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे तिन्ही फोटो मित्रांनो रेडी ठेवायचे आहेत. म्हणजे काय, आधार कार्डचा फ्रंट सेपरेट, देन आधार कार्डचा बॅकचा फोटो सेपरेट. ठीक आहे, आणि बँकचा चेकचा फोटो तोही सेपरेट आणि त्या प्रत्येकाला व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचं आहे. ही पूर्वतयारी तुम्हाला करून ठेवायची आहे. देन मेटाट्रेडर 5 अकाउंट कसे ओपन करायचे, देन फंड कसा डिपॉझिट करावा,
विड्रॉल कसे घ्यायचे, या सगळ्याची डिटेल्स मित्रांनो हा अजून एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही रिअल प्रोसेस करण्यासाठी सुरुवात करायची. ठीक आहे. आणि एवढं सगळं करून देखील समजा काही अडचण आलीच, असं होणार नाही, या सगळ्या गोष्टी सुरळीत होऊन जातील. पण समजा काही अडकलं आपलं काम, तर तुम्ही बिनधास्त ॲडमिनला फोन करू शकता. ठीक आहे. सो इथेच थांबूया. ओके, थँक्यू सो मच.